मी आलेली आहे भाऊबीजेसाठी माहेरी आणि माहेरी आल्याच्या नंतर छान अशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही अहिल्यानगरला आलो. अहिल्यानगरमध्ये कापड बाजारात आम्ही छान अशी शॉपिंग केली. मुलांचे वगैरे कपडे घेतले आणि त्यानंतर मात्र मुलांना ना आम्हाला जराशी भूक लागली. भूक लागली म्हणून आम्ही छान असा इडली डोसा इथे घेतला आणि डोसा याच्यासाठी घेतला की पप्पांना काही जास्त तेलकट खायचं नाही आणि सगळ्यात हेल्दी ऑप्शन आम्हाला इथे डोसाच होता. मुलांनी मात्र डोस्यासोबत पावभाजी देखील घेतली होती. पण मग मी देखील इथे छान असा डोसा वगैरे खाल्ला. जेवण वगैरे केलं आणि स्तुतीचं पहा, तिचं देखील खाणं इथे चालू होतं. कारण बऱ्याच वेळेचा आम्ही मार्केटमध्ये फिरत होतो ना, तर छान अशी भूक आम्हाला सगळ्यांनाच लागलेली होती. म्हणून आम्ही छान असं जेवण करून घेतलं आणि पुन्हा काही छोट्या-मोठ्या वस्तू आम्हाला घ्यायच्या होत्या ना, तर त्याच्यासाठी आम्ही मार्केटमध्ये निघालो. मार्केटमध्ये आल्याच्या नंतर छान अशी छोटी-मोठी खरेदी मार्केटमध्ये करून घेतली आणि खूप सुंदर-सुंदर कप वगैरे देखील इथे होते आणि कप वेगवेगळ्या प्रकारचे होते. तुम्ही इथे पहा आणि खूप सुंदर-सुंदर कलर होते आणि बजेटमध्ये पण असतात. त्यामुळे मार्केटमधून अशा छोट्या-मोठ्या वस्तू घेतल्या, की मग आपल्याला पण आपण मार्केटमध्ये आलोत ना, असं वाटतं. फक्त कपड्यासाठी मार्केटमध्ये येणं असं काही परवडत नाही. मग आपण एकदा कापड बाजारामध्ये शिरलो अहिल्यानगरच्या, की मग सगळंच बघून जायचं आणि पप्पा-मम्मींचं पण कसं असतं, त्यांना पण गावी शेतीचे कामं असतात. तर तसं नगरला तर त्यांचं येणं-जाणं होत असतं. पण असं मार्केटमध्ये खूप जास्त फिरायला मिळत नाही. कारण आता पाऊस पण चालू आहे आणि शेतीचे काम पण त्यांचे असतात. तर मग त्यांचं पण काही जास्त येणं-जाणं होत नाही. तर आज मग छान असं मार्केटमध्ये जे काही आवश्यक सामान खरेदी होती, तर ती आम्ही केली आणि मग त्यानंतर मात्र आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. स्टॉल वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही आमचं घरी निघालो. कारण कसा उशीर पण होत होता आणि म्हणून लवकर पण घरी परत जायचं होतं. तर त्याच्यासाठीच मग आम्ही पटकन घरी आलो. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळेला हे आम्हाला घ्यायला आले आणि खूप छान नियोजन केलेलं होतं ओवाळीचं, की छान असं साडी वगैरे घालून छान व्हिडिओ वगैरे शूट करायचं. पण तसं काही झालं नाही. माहेरी आलं की आपण पण आळशी बनून जातो आणि पप्पांना त्यांना पण यावेळेस आहे ना, पावसाने थोडंसं इकडं-तिकडं झाल्यामुळे शेतातली काम देखील त्यांची खूप सगळी वाढली होती. म्हणून पप्पा घरी थांबतात कधी, तर मग भाऊ गेलेला असतो आणि भाऊ घरी असला, की पप्पा असतात, असं होऊन जायचं. पण ओवाळी छान झाली आणि संध्याकाळी मात्र आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मात्र मग मी माझ्या कामाला लागले. सगळं पोर्च वगैरे आधी छान धुवून घेतलं आणि म्हटलं एकदा आपल्या झाडांकडे देखील एकदा पाहून घ्यावा. तसं तर काही जास्तीचे झाडं नाही आहेत माझ्याकडे. पण जे काही आहेत ना, तर त्यांचीच मी केअर करत असते. आणि इथे पहा 2च दिवसासाठी मी 2-3 दिवसासाठी माहेरी गेले, तर मला असं वाटतंय की सगळे झाडं खूप मोठी-मोठी झालेत. जरासं त्यांच्यामध्ये बदल झालाय, असं वाटतं. आणि मग हे जे मनी प्लांट वगैरे आहेत ना, तर त्यांचे पानं वगैरे मी छान धुवून घेतले आणि त्यांना पुन्हा एकदा छान व्यवस्थित ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग नाश्त्यामध्ये आहे ना, छान असं आज काही करण्याचा विचार नव्हता, म्हणून मुलांना म्हटलं, "आज आपण आहेत ना, मस्त चहा आणि त्याच्यासोबत शंकरपाळे वगैरे खाऊ." तर मुलांचं काही नाही चालू होतं, पण मग मात्र मी त्यांना जबरदस्ती केली, की "चला खाऊयात." आणि मग मी स्वयंपाक मात्र पटकन बनवून आणि मग इथे आम्ही चहा वगैरे ठेवला आणि शंकरपाळ्या चहानी कुठे मन भरणार होतं. कारण गोड जास्तीचं खाऊच वाटत नाही आणि मम्मीने शंकरपाळे पण दिलेले होते आणि चिवडा पण सोबत दिलेला होता. माहेरी जायचं आणि रिकाम्या हाताने मागं यायचं असं तर कधी होत नाही. काही ना काही ते माझ्यासोबत नेहमी देतच असतात आणि यावेळेस देखील त्यांनी छान शंकरपाळे, चिवडा वगैरे दिलेला होता. लाडू वगैरे खूप सगळं काही दिलेलं होतं. आणि त्यानंतर आहे ना, गोड खाऊन कंटाळल्यामुळं ना, तर स्तुतीचं कसं आहे ना, तिला चिवड्यामधील जे मकाच्या लाह्या असतात ना तळलेल्या, तर त्या प्रचंड आवडतात तिला. तर मग ती तेच निवडून-निवडून खात होती आणि तिच्या प्लेटमधून मी एक उचलून घेतलं ना, तर ती मला बोलत होती, की "आता ते मी निवडते, तर तू खाऊ नको." पण नंतर मी खाल्ली आणि त्यानंतर मात्र म्हटलं, "आता ह्या बॅग वगैरे सगळे आपण घेऊन आलेलो आहोत, तर ते कपडे पहिले आधी व्यवस्थित ठेवावा." आणि हे पहा छान असे मम्मीनी स्तुतीसाठी बांगड्या घेतलेल्या होत्या आणि ह्या बांगड्या आहेत ना तिने मेमध्ये जत्रेमध्ये घेतलेल्या होत्या आणि त्या रक्षाबंधनच्या वेळेस द्यायचं तिच्या काही आठवणीत नव्हतं कारण आम्ही रक्षाबंधनला गेलो होतो आणि लगेच मागं आलो होतो.
त्याच्यामुळं ती काही आठवण नव्हती. पण दिवाळीच्या वेळेस तिने आठवणीने दिल्या आणि मला क्लचर घेतलं होतं. बांगड्या वगैरे घालून स्तुतीचा इथं एकदम सुंदर डान्स चालू होता आणि त्या दिवशी छान अशी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर जी आमची शॉपिंग झाली होती ना, तर असा छानसा सुंदरसा ड्रेस मी स्तुतीसाठी घेतला होता. कारण तिला खूप जास्त टोचणारे ड्रेस आवडत नाही आणि म्हणून असे सिंपलच ड्रेस मला तिच्यासाठी घ्यावा लागतात. आणि त्यानंतर आहे ना, मग म्हटलं हे सगळे जे कपडे आहेत का एकदा त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून दिले, तर मग आपलंही काम हलकं होऊन जाईल. आणि मग माझ्यासाठी हा एक ड्रेस घेतला, कुर्ती घेतली आणि हिला अजून टिपा वगैरे मारून व्यवस्थित करावं लागेल. आणि त्यानंतर मुलासाठी छान असं पॅन्ट, शर्ट वगैरे घेतलं इथं. मुलासाठी छान असा येलो कलरचा मी इथे शर्ट घेतला होता. खूप जास्त येलोही नव्हता, असा फिकट रंगाचा होता आणि असा कलर खरंच त्याच्याजवळ नव्हताच आणि म्हणून आहे ना, हा ड्रेस मी त्याच्यासाठी पटकन हे शर्ट चॉईस केलं आणि त्याचं काम मात्र पटकन झालं. पण स्तुतीचं काम मात्र होत नव्हतं. तर मग आता मी काय केलं, सगळे कपडे आहेत ना, व्यवस्थित घड्या वगैरे केलेल्या आहेत आणि हे जे कपडे आहेत का त्यांच्या त्यांच्या जागेवर मी व्यवस्थित ठेवून देणार आणि जी बॅग वगैरे आहे ना, ती अशा पद्धतीने एकदा रिकामी केली, की ती पुन्हा आपल्याला परत कधी माहेरी जायचं ना, त्याच वेळेस ही बॅग बाहेर येते. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.